मावनी घड्याळ घेतलं. गॉगल पण घेतला का? गॉगल लावून दाखव. अय गॉगल लावून दाखव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये. आता आपण सटाण्याच्या यात्रेला जायला निघालो आहोत. माऊची तयारी झाली आहे आणि माझी तयारी बाकी आहे. तर आजचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग होणार आहे, तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग मित्रांनो. आता यात्रेमध्ये काय होतं काय नाही होतं बघूया, जाऊया सटाण्याच्या यात्रेला. तुम्ही जर आलेले नसणार सटाण्याच्या यात्रेला तर माझ्यासोबत तुम्ही यात्रा फिरू शकता ब्लॉगच्या माध्यमातून. तर ठीक आहे मित्रांनो, जातोय आपण आता सटाण्याच्या यात्रेला. आता मागचा ब्लॉग आपण मांगीतुंगीचा बनवला नव्हता, फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवला होता मांगीतुंगीचा, तर तो बघितला असेल तो मोतकोकेव्याचा. तर आपण आता जाऊया सटाण्याला. आणि आता माझी तयारी बाकी, आता मी तयारी करून तुम्हाला भेटतो आणि लगेच आपण सटाण्याला निघूया. तर मित्रांनो, आमची सर्वांची तयारी झाली. आम्ही निघालो आहोत सटाण्याच्या यात्रेला. तर आम्ही तिघी जण येतो. राजू दादा ते पण येत आहे, त्यांची फॅमिली पण येते, आमची फॅमिली पण. आता सोबत जाणार आहोत मी सटाण्याला. तर मित्रांनो, तयारी करून आम्ही खाली आलोय आणि I-20 घेऊन जायचं आपल्याला. तर ठीक आहे, आता राजू दादा ते पण तिथे रस्त्यावर वाट बघतोय, आपण लगेच जाऊ तिकडे. तर मित्रांनो, फायनली आपण सटाण्याच्या यात्रेमध्ये पोहोचलोय आणि गाडी इथं पार्किंग करून दिली. हा सरका पार्किंगचा एरिया आहे. आपल्या ताराबाद रस्त्यावर येणारे इकडे येतो हा रस्ता. आणि इकडे बघू शकता, इकडे मागच्या बाजूला यात्रा भरलेली आहे. आता आपण तिकडे जाऊया. गाडीचं पार्किंग लावून दिली आहे आणि बघूया आता कसं काय भरलेली यात्रा. तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होणार आहे. आणि नवीन असणाऱ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आज जमीन आसमान के बीच में चलेगा बुलेट गाड़ी और मारुति कार। टिकट कोशिश तो भले वक्त पहुंची है। ओ बाय। दीवार से कराएगी चाहिए। आज जमीन पर्ची बुकिंग काउंटर भले तक पहुंची है। टिकट बुकिंग काउंटर भले तक पहुंची है। पर्ची बुकिंग काउंटर भले तक पहुंची है। घर वाले देवता और घर घर आभार का टिकट बुकिंग काउंटर भले तक पहुंची है। ये बुलेट गाड़ी का भेद
भड़कता खेल के लिए टिकट पहुंची है और टिकट बुकिंग करने के लिए बहुत कुछ पैसे के लिए टिकट लेता है बुलेट गिर रहा है बुलेट गिर रहा है और जो बहुत लगी है बुलेट चलेगा 50 रुपये टिकट है माझा नाही घाबरलो जीव हे बघा योगिता बघा कशी लढते तर मित्रांनो भूक लागून गेले असल्यामुळे आपण पाणीपुरी खातोय आता पाणीपुरी या खायला माऊ त्याच्या मोठ्या बाप्पांबरोबर गेलाय मोठा कुवा बघण्यासाठी आणि आम्ही इथं मोठ्या पाण्यावर बसलो होतो ना तर त्याच्या समोर पाणीपुरीचा ठेला होता तिथं म्हटलं त्याला भूक लागून गेली काहीतरी पाणीपुरी खाऊ म्हटलं थोड्या वेळ तर ते मोठा कुवा तिकडे बघताय आणि आपण आता पाणीपुरी खाऊ आणि लगेच दुसऱ्या पाण्यावर बसू रान पण आलाय पप्पू मामा पण आलाय दिदी पण आली बसून घेऊ का मोबाईल पडला असता आता कॅमेरा पडला असता आता जोर से घुमा भाई जोर से थोड़ा जोर से जोर से जोर से जोर से आता जुगावर इथं मध्ये बसतो हे सगळे चार्जेस बसतो काय रे कुठे होता हा काय बोललं फुगे बोलले हा आम्हाला पण फोडायचे आहेत ना बसताय का हा तुम्ही बसतोय का
दोन मिनिटाला बघायचे पाचशे घे दादा हा कशा बी टमलेला आहे फक्त टमलेला आहे सोड नका बघा 500 रुपयांचा वाज 500 रुपयांचा वाज आर्मी वाले आले आता आर्मी वाले आले लटकायला आता 2 मिनिटं लटका आणि 500 रुपये जिंका नंतर घेऊ म्हणा काय फिरून काय करायचं काय फिरून पाय ना अजून अर्धा सेकंड अर्धा होईल हातीची 42 सेकंड होईल आता 42 सेकंड अजून 1 मिनिट काढा कसा 50 सेकंड तर मित्रांनो मी 1 मिनिटपर्यंत मी कव्हर केलं होतं पण तो पाईप आहे ना असा गोल फिरतो म्हणजे त्याला आहे ना असं तो पाईप असा गोल फिरत राहतो म्हणून आपण पकडू शकत नाही म्हणून ते सुटून गेलं 1 मिनिट फक्त 1 मिनिट बाकी होता तर मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या गल्लीमध्ये आलोय हर माल 10 रुपये एकदम सस्ता आहे तो मावने घड्याळ घेतलं गॉगल पण घेतला का गॉगल लावून दाखव ओय गॉगल लावून दाखव मित्र भेटले आपले सबस्क्रायबर तर मित्रांनो आम्ही I-20 जवळ येऊन लागलोय आमची यात्रा फिरली गेली खूप मजा गेली आणि अजून आपले काही मेंबर अजून लापत आहेत म्हणजे ते अजून आलेले नाही त्यांची अजून काहीतरी खरेदी चालूच आहे आपली खरेदी झाली काही वस्तू घेतल्या काही छोट्या पोरांचे खेळण्या वगैरे सगळे घेतले गेले आणि त्यांची वाट बघतोय आम्ही आता I-20 जवळ केव्हाच्या येऊन लागलो आहे 10-15 मिनटं झाले आम्हाला यायला त्यांची वाट बघतोय आता ते आले का 10-15 मिनटात लगेच आम्ही निघणार आहे तर आम्ही 10-15 मिनटात इथून निघणार आहे तर जेवणाचा काही प्लॅन नाही आता मी पाणीपुरी खाल्ली होती आता घरी जाऊनच काहीतरी तयार करावं लागेल आता वाजता आहे 9:15 रात्रीचे 9:15 वाजता आहे तर आम्हाला पोचायला कमीत कमी 10:30 किंवा 11 वाजणार आहेत अजून ते आले नाही त्यानंतर टाईम कळेल किती वाजता पोचतो तर ठीक आहे अजून यात्रा पण आता बंदच होईल 10 वाजेपर्यंत फक्त चालतं आता यात्रा पण बंदच होणार आहे कारण की गर्दी पण ज्याच्या त्याच्या घरी जाते आता ही पार्किंगला लावले तर सगळ्या गाड्या इकडे बघू शकता तुम्ही सगळी पार्किंग आहे तर ठीक आहे ते आले का आम्ही लगेच घरी जाणार आहोत